नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत. पाहुयात पुण्यातील महत्त्वाच्या घडामोडी. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी शरद पवारांच्या शेजारी बसण्याचे टाळत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना ती जागा दिली आहे. यामुळे दोघांमधील दुरावा स्पष्ट झालाय. मात्र जयंत पाटील यांच्याशी अजित पवारांची सहज संवाद साधताना दिसले, ज्यामुळे दोघांमधील चांगले संबंध अधोरेखित झालेत. शरद पवार यांचे भाषण सुरू असतानाही अजित पवारांची प्रतिक्रिया शांत राहिली, ज्याने उपस्थितांचे लक्ष वेधले. पुण्यात गुइलेन-बॅरी सिंड्रोमची वाढती रुग्णसंख्या पाहता महापालिकेने पाणी शुद्धीकरणावर भर दिलाय. नांदेड परिसरातील विहिरींची पाहणी करून क्लोरीनची मात्रा वाढवण्याचे आदेश देण्यात आलेत. नागरिकांना पाणी उकळून पिण्याचा सल्ला देण्यात आलाय. महापालिकेच्या या पावलामुळे नागरिकांमध्ये दिलासा वाढला आहे. हडपसर सासवड रस्त्यावरील उरळी देवाची येथे टँकरच्या चाकाखाली सापडून कृष्णा महातो या 1 वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. कृष्णा खेळत असताना पाण्याच्या टँकरने त्याला चिरडले. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेलाय. हडपसर पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्ग क्रमांक 548D च्या विकासाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. आमदार सुनील शेळके यांनी याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा सुरू केलाय. MSIDCने या प्रकल्पासाठी सवलतींची मागणी करत प्रस्ताव सुरू केलाय. यामुळे या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे. पुण्यात माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या मुलाने दुचाकीस्वाराला मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. गाडीला धक्का लागल्याने वाद वाढल्याने CCTV मध्ये कैद झालेत. दुचाकीस्वार फायज मोहम्मद यांचा दावा आहे की हेमंत बागुल यांनी शिवीगाळ, मारहाण आणि धमकी दिली. मात्र हेमंत बागुल यांनी दुचाकीस्वाराला चुकीमुळे घटना घडल्याचा दावा केलाय. बंड गार्डन पोलिसांनी या प्रकरणी अदाखलपत्र गुन्हा दाखल केलाय. पुणे महापालिकेने शहरातील 15 रस्ते आदर्श बनवण्याचा संकल्प केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनांनंतर या रस्त्यांचे डांबरीकरण सुरू झाले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले या कामांची पाहणी करणार आहेत. पथ विभागाच्या माहितीनुसार रस्ते रिसर्फेसिंगची कामे वेगाने प्रगती करत आहेत. RTI अंतर्गत खाजगी शाळांतील प्रवेशासाठी पुण्यात 960 शाळांनी नोंदणी केली असून 18,507 जागा उपलब्ध आहेत. यासाठी आतापर्यंत 32,747 पालकांनी अर्ज भरले आहेत, ज्यामुळे पुणे जिल्हा आघाडीवर आहे. पालक 27 जानेवारीपर्यंत अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्जासाठी student.maharashtra.government.in लिंकचा वापर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. महापालिकेच्या शाळांमधील 48 स्कूल बससाठी लवकरच महिला सुरक्षा मदतनीस नेमल्या जाणार आहेत. नवीन शासन धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या, विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आलाय. या योजनेची अंमलबजावणी शिक्षण विभागाच्या पुढील अंदाजपत्रकात केली जाईल. राज्यभरातील घटनांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. पुणे महापालिकेने शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यासाठी मिरवणूक मार्गांची दुरुस्ती, शिवस्मारकांची साफसफाई, रंगरांगोटी व रोषणाई करण्याचे आश्वासन दिले. लाल महाल अधिक वेळ खुला ठेवण्यात येईल. तसेच 1 खिडकी योजना राबवून मिरवणूक परवानगी मिळवता येईल. फिरते शौचालय, पाणी पुरवठा व आरोग्य सुविधांचीही व्यवस्था केली जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज BP यांनी दिली. पुण्यात मुळा नदीच्या सुशोभीकरणासाठी सुरू असलेल्या कामावर पर्यावरण प्रेमींचा आक्षेप आहे. नदी पात्र अरुंद करून भराव टाकणे, जुनी झाडे कापणे यावरून वाद निर्माण झालाय. खासदार मेधा कुलकर्णी यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना काम थांबवण्याचे आदेश दिलेत. तसेच विभागीय आयुक्तांशी चर्चा करून पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची हमी घेतली. 4,700 कोटींच्या प्रकल्पाची त्रुटी दूर करण्याची मागणी करत नदीप्रेमींनी तत्काळ कारवाईची गरज व्यक्त केली आहे. या बातमीसह वेळ झाली आहे पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.